हे पहा, भजी मस्त कुरकुरीत झालेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण ओल्या हरभऱ्याची कुरकुरीत भजी कशी करायची ते पाहणार आहोत। ही भजी चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपी आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। थंडीच्या दिवसामध्ये नाश्त्याला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं। या दिवसांमध्ये बाजारामध्ये ओला हरभरा छान मिळतो। ओल्या हरभऱ्याच्या काही रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, जसे ओल्या हरभऱ्याची कचोरी, ओल्या हरभऱ्याची भाजी, यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ही भजी तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता, दुपारच्या जेवणात साइड डिश म्हणूनही छान लागते किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर स्नॅक्स म्हणूनही खूप छान लागतात। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। चला तर ही कुरकुरीत भजी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, इथे मी एक मोठा बाउल ओला हरभरा घेतलेला आहे, 1 वाटी बेसन, कोथिंबीर, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, कांदा, ओवा, कढीपत्ता, हिंग, लिंबू, मीठ आणि आपल्याला वाटण करायचं आहे ना, त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, आलं, काळी मिरी आणि जिरे। सर्वात आधी आपण हे वाटण आहे ना ते वाटून घेऊया। एकदम बारीक नाही वाटायचं आहे आपल्याला, थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। हे बघा, हे वाटण मी ना जाडसरच वाटून घेतलेलं आहे। एका डिश मध्ये हे काढून घेते। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा हरभरा पण आपण बारीक करून घेऊया। याची पण आपल्याला एकदम पेस्ट नाही करायची आहे, थोडा जाडसरच वाटून घ्यायचा आहे। हे बघा, हरभरा ना थोडा जाडसरच वाटून घेतलेला आहे, एकदम बारीक पेस्ट नाही केलेली आहे। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। एका भांड्यामध्ये ना ओला हरभरा जो बारीक करून घेतला होता ना तो काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हे वाटण केलेलं ते घालते का, कांदा, बेसन, तांदळाचं पीठ, कढीपत्ता, हिंग, हा ओवा आहे ना हातामध्ये थोडासा चोळून टाकते मी। असा चोळून टाकला ना तो ओव्याचा स्वाद खूप छान लागतो या भजीमध्ये। चवीपुरतं मीठ, अर्धा लिंबाचा रस, तुमच्याकडे जर लिंबू नसेल ना तर इथे तुम्ही आमचूर पावडर टाकला तरी चालेल, आणि कोथिंबीर। सर्व मिश्रण आहे ना एकजीव करून घेऊया आपण, आणि याच्यात गरज वाटली ना तरच पाणी घालूया आपण। हातानेच मिक्स करून घेते मी। बेसन पण याच्यामध्ये ना जास्त नका घालू तुम्ही, आपल्याला ओल्या हरभऱ्याची टेस्ट जास्त पाहिजे आहे। आता पाणी टाकते मी याच्यात। भजीचं पीठ कसं असतं तसं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पीठ आहे ना, हे बघा भजीच्या पीठ प्रमाणे ना भिजवून घेतलेलं आहे पाणी टाकून व्यवस्थित। आता आपण याची भजी करूया। गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल पण चांगलं गरम झालेलं आहे बघा। या पिठामध्ये ना मी 2 चमचे तेल घालणार आहे। आपण याच्यामध्ये ना सोडा, इनो अजिबातच वापरणार आहे, तरी पण आपली भजी ना मस्त कुरकुरीत होणारी आहे बघा। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यात भजी सोडूया। गॅस ना तुम्ही मीडियम ठेवा। याच्यामध्ये मी आता भजी सोडते। भजी तुम्ही गोल किंवा अशी चपटी जशी पाहिजे असेल तशी तुम्ही सोडू शकता। भजी टाकताना ना गॅस मोठा राहू द्या आणि नंतर मग मीडियम गॅस करा। भजी लहान मोठी कशी पाहिजे असेल ना तशी तुम्ही करू शकता। आता गॅस मीडियम करते मी, आणि मीडियम गॅसवरच आता आपण भजी तळून घेऊया। भजी टाकताना यासाठी मोठा गॅस करायचा, कारण आपलं पीठ थंड असतं ना, तर एकमेकांना ना भजी चिटकू नये म्हणून टाकताना मोठा गॅस करा आणि नंतर मीडियम गॅसवर तळा। नंतर पण तुम्ही मोठ्याच गॅसवर भजी तळली ना तर वरनं लवकर लाल होतील आणि आतनं कच्ची राहतील, क्रिस्पी होणार नाही मग भजी। एका बाजूने भजी जराशी कडक झाली आहे बघा, नंतरच चांगली एका बाजूने कडक झाल्यावरच उलटवा तुम्ही, नाहीतर मग
भजी व्यवस्थित होणार नाही आपली. एका बाजूनी कडक झालेली आहे बघा चांगली. आता दोन्ही बाजूनी ना चांगली बदामी होईपर्यंत तळून घ्या. दोन्ही बाजूनी बघा भजी मस्त खरपूस झालेली आहे तळून. खूप छान लागतात ही भजी चवीला. सध्या बाजारामध्ये ना हरभरा, ओला हरभरा खूप छान मिळत आहे बघा. ओल्या हरभऱ्याच्या बऱ्याच रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे बघा. कचोरी आहे, ओला हरभऱ्याची भाजी पण आहे. ओला हरभरा, तुरीच्या शेंगा छान बाजारात मिळत आहे सध्या. लहान मुलांना याच्या रेसिपी दिल्या पाहिजे. छान सकाळी नाश्त्यासाठी वर उत्तम पर्याय आहे बघा या भजींचा तर, किंवा संध्याकाळच्या चहा बरोबर खाण्यासाठी खूप छान आणि पटकन होणारी आहे बघा रेसिपी. एक 15 ते 20 मिनिटात तयार होते बघा. मस्त क्रिस्पी झालेली आहे बघा भजी. बघा भजीचा आवाज किती छान येतोय बघा. मस्त क्रिस्पी झालेली आहे भजी. याच पद्धतीने ना बाकीचे पण भजी तळून घेते. या थंडीच्या दिवसात एकदा तरी या पद्धतीने भजी करून बघा तुम्ही. खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांनाच, मुलांना. खूप सोपे आहे पण बनवायला, आणि घरातलं आपलं बेसिक साहित्यांपासूनच बनवलेली आहे बघा ही भजी. एखाद्या रविवारी सुट्टीच्या दिवशी ना हा बेत नक्की बनवा तुम्ही. हे बघा एवढ्या सारणामध्ये ना इतकी भजी झालेली आहे. खूप छान झाली आहे भजी चवीला. एक तोडून पण दाखवते बघा तुम्हाला. वरनं ना क्रिस्पी आणि आतनं एकदम मस्त सॉफ्ट भजी झालेली आहे. एकदा तरी तुम्ही या पद्धतीने ना भजी करून बघा. खरंच खूप आवडतील तुम्हाला ही भजी. माझ्या या पद्धतीने भजी तुम्ही नक्की करून बघा. खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.